संशोधक इंद्रजित सावंत यांच्याशी फोनवरून संवाद साधत असताना प्रशांत कोरटकरने काही आक्षेपार्ह वक्तव्य केलेली होती। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय अधिक माहिती आहे? अखेर महिनाभरानंतर प्रशांत कोरटकरला अटक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नक्कीच जवळपास महिना होत आला प्रशांत कोरटकर याने इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्याचबरोबर महामानवांचा अपमान देखील केलेला होता। आणि या सगळ्यानंतर आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये खरं तर या सगळ्यामध्ये त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी देखील होणार होती। मात्र तत्पूर्वीच तेलंगणामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती आहे ती दिलेली आहे। आणि त्यामुळे अखेर प्रशांत इतके दिवस पोलिसांना गुंगारा देणारा प्रशांत कोरटकर हा कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात सापडलेला आहे असं म्हणावं लागेल। आणि त्यामुळे आता पुढची प्रक्रिया जी आहे ती जुना राजवाडा पोलिसांकडून केली जाणार आहे। सध्या तरी कोल्हापूर पोलिसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली गेलेली नसली तरी मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणामधून प्रशांत कोरटकर याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। आणि त्यामुळं त्याला आता लवकरच कोल्हापूरमध्ये देखील आणलं जाण्याची शक्यता आहे। इतके दिवस हा प्रशांत कोरटकर आहे तो गुंगारा देण्याचा प्रयत्न पोलिसांना करत होता। पहिल्यांदा त्यानं अंतरिम जामीन कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामधून घेतलेला होता, त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळलेला देखील होता। आणि याच अर्जावर त्यानं उच्च न्यायालयामध्ये देखील अपील केलेलं होतं। त्या अपिलावर आज काही वेळामध्ये सुनावणी देखील होणार होती। मात्र तत्पूर्वीच आता तेलंगणा मधून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती आहे ती मिळत आहे। अधिकृत माहिती या संदर्भातील थोड्याच वेळात पोलिसांकडून दिली जाईल। मात्र अद्याप तरी वरिष्ठ पोलीस सूत्रांकडून याबाबत दुजोरा दिला जात नसला तरी प्रशांत कोरटकर याला तेलंगणामधून ताब्यात घेतलं गेल्याची अधिकृत सूत्रांनी दिलेली ही माहिती आहे। नक्कीच भूषण, तुम्ही आपल्या सोबत